नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, पण त्यानंतर ओपनिंगला डिक्लायनिंग आली 24,500वरून 24,300पर्यंत आणि इमिजिएट दुपारी 12 वाजता 24,300वरून स्ट्रेट अवे राईज आला 24,700पर्यंत. एक व्हर्टिकल ट्रेडिंग सेशन आज बघायला मिळाला. स्ट्रेट अवे राईज अँड फॉल बोथ वेनं बघायला मिळाले. 24,300वरून दुपारच्या सत्रामध्ये 12 वाजता निफ्टी 24,600पर्यंत वन वे 10-15 मिनिटांमध्ये पोहोचली. त्यानंतर परत दुपारी 2-2:15च्या आसपास 24,600वरून 24,850चा 200 पॉईंटचा राईज स्ट्रेट अवे 5-10 मिनिटांमध्ये आलं आणि त्यानंतरनं दुपारी 3 वाजता जवळपास 24,850वरून निफ्टी 24,500पर्यंत जवळपास 250 पॉईंटचा 350 पॉईंटचा फॉल निफ्टीमध्ये 5-10 मिनिटांमध्ये बघायला मिळाला आणि 3:15 नंतरनं परत पुन्हा 3:30पर्यंत 200 पॉईंटचा राईज निफ्टीचा 24,500वरून 24,700-750पर्यंत बघायला मिळाला. म्हणजे व्हर्टिकल राईज अँड फॉल मल्टिपल टाइम्स निफ्टीला ओपनिंगपासून बघायला मिळाले. याचं कारण होतं आजची गुरुवारची निफ्टीची एक्सपायरी, त्यानंतर 24,500 एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स जो बरेच दिवस क्रॉस झालेला नव्हता तो जसा पार झाला, शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर झाली आणि त्यानंतरनं परत पुन्हा उद्या होणारी RBIची पॉलिसी, हे सगळे इव्हेंट्स एक्सपायरी आणि शॉर्ट कवरिंग याच्यामुळं निफ्टीमध्ये व्हर्टिकल राईज फॉल आले आणि बोथ साईड ट्रेडर्सना फटका बसत गेला. खास करून कॉल रायटर्सला जास्त फटका बसला, कारण 24,500च्या स्ट्राईक प्राईजवर भरपूर कॉल रायटर्स होते आणि आज पण नाही त्यांनी त्यांची ताकद दाखवली. निफ्टी 24,500च्या वर ओपन झाले पण खाली आली 24,500वरून 24,300पर्यंत. त्यामुळे मल्टिपल शॉर्ट्स पोझिशन 24,500च्या कॉलमध्ये क्रिएट झालेलं. जसं दुपारी सडनली 24,500च्या वर मार्केट आलं, तिथून मात्र मार्केटला शॉर्ट कवरिंगच्या जोरावर निफ्टी 24,800पर्यंत गेली आणि परत पुन्हा थोडंसं खाली प्रॉफिट बुकिंग म्हणता येईल ते बघायला मिळालं अहेड ऑफ RBI पॉलिसी आणि परत पुन्हा एक शॉर्ट कवरिंग. असे चॉपी, ह्यूज व्हॉलॅटिलिटी, ह्यूज स्टीप राईज, स्टीप फॉल असा एक ट्रेडिंग सेशन राहिला. त्यामुळे व्हॉलॅटिलिटी जास्त राहिली आणि ट्रेडर्सचं बऱ्यापैकी शॉर्ट साईडला नुकसान झालं, एवढा बाय साईडलासुद्धा बरंच नुकसान झालं. पैसेही मिळवलेले आहेत, जे एक वन वे तेजीमध्ये बसले त्या लोकांना मात्र निश्चित सकाळच्या सत्रामध्ये थोडं नुकसान सहन करावं लागलं असेल, पण नंतरनं मात्र चांगल्या व्हॉलॅटिलिटीमुळे पैसे मिळाले. पण ओव्हरऑल मार्केटमध्ये व्हर्टिकल राईज अँड फॉलचा दिवस राहिला. FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण काल FISने खरेदी केली 1,800 करोडची. DISने किरकोळ विक्री केलेली आहे 1,200 करोडची. पण ओव्हरऑल मार्केटमध्ये FISचं बाईंग सुरू झाले आणि आजच्या या शॉर्ट कवरिंग रॅलीमुळे मला वाटते FISचे शॉर्ट्स बऱ्यापैकी कट झालेत. RBI पॉलिसीमध्ये उद्या CRR किंवा इंटरेस्ट रेट कटची, खास करून CRR कटची अपेक्षा आहे, कारण इन्फ्लेशन खूप वाढलं आहे त्यामुळे व्याजदर कट होणार नाहीत. पण बँकांच्याकडे थोडी लिक्विडिटी कमी आहे त्यामुळे CRR कट होऊ शकतो. त्यामुळे जर CRR कट झाला तोही 0.5% तर मार्केटला फर्दर राईज येईल असं वाटते. त्यामुळे उद्याची RBI पॉलिसीनंतर असेल. RBI सकाळी 10 वाजता पॉलिसी जाहीर करेल, त्यामुळे RBI पॉलिसीनंतर फर्दर मुवमेंट निफ्टीमध्ये येईल. पण जर CRR कट झाला तर मला वाटतं निफ्टी 25,000पर्यंत जाऊ शकतो. एव्हाना त्याच्याही वरती जर 25,000 क्रॉस केला तर त्याच्याही वरती जाऊ शकतं. पण जर डिसअपॉइंटिंग राहिलं म्हणजे CRR कट नाही झाला, व्याजदरी कट नाही झाले, तर मात्र थोडंसं प्रॉफिट बुकिंग कदाचित निफ्टीमध्ये येऊ शकतं. अशा पद्धतीचा सिनेरिओ उद्या आहे. त्यामुळे RBI पॉलिसी 10 वाजता आल्यानंतरच मार्केटची फर्दर मूव आपणाला समजेल. टेक्निकली बघायला झालं तर 24,500च्या वर निफ्टी राहिला तर 24,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 24,700च्या वर राहिला तर 24,850 फर्स्ट टार्गेट आहे आणि 24,850च्या वरती 25,000पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. लोअर लेवलला 24,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आता इथून पुढे ॲक्ट राहील. 24,500च्या खाली मेंटेन राहिला तर फर्दर डिक्लाइन येईल. त्यामुळे 24,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 24,700च्या वर 24,850 आणि त्यानंतरनं 25,000. अशा पद्धतीने निफ्टीच्या लेवल्स आहेत, त्यानुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. बँक निफ्टी बाबतीत बोलायचं झालं तर उद्या बँकिंग सेक्टरचा इव्हेंट आहे, त्यामुळे थोडं कॉशियस राहा. 53,500च्या वर मेंटेन राहिला तर 54,000 येईल. 54,000 क्रॉस करून मेंटेन राहिला तर नवीन लाईफ टाईम आहे आपल्याला 54,500च्या आसपासचा जो नवीन लाईफ टाईम होता त्याच्यावरती निफ्टी, बँक निफ्टी जाऊ शकते. RBI पॉलिसीमध्ये जर CRR कट झाले तर नवीन लाईफ टाईम आहे आपल्याला बँक निफ्टीमध्ये कदाचित उद्या किंवा नेक्स्ट वीकमध्ये बघायला मिळू शकतात. जर डिसअपॉइंटिंग पॉलिसी राहिली आणि 53,500च्या खाली मेंटेन राहिला तर फर्दर डिक्लाइन 53,000पर्यंत बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. यानुसार तुम्ही या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. पण RBI पॉलिसीनंतरच फ्युचर ऑप्शन्समध्ये पोझिशन किंवा ट्रेडिंग पोझिशन्स घेऊ शकता. ओव्हरऑल स्टॉक्समध्ये रिलायन्स, HDFC बँक पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये आहेत, ते पॉझिटिव्ह मूव्ह करू शकतील असं वाटतंय. आज NSEमध्ये 1,285 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1,180 शेअर्स पडलेत. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट सेम आहे NSEमध्ये. निफ्टीमध्ये मात्र 41 शेअर्स वाढले, त्याबद्दल 9 शेअर्समध्ये पडझड किरकोळ डिक्लायनिंग झालेली आहे.
सेक्टरल इंडिसायसेसमध्ये बँक्स, IT, ऑटो, मेटल, ब्रॉडबेस सगळं तेजी आहे. ऑइल अँड गॅस, FMCG या सगळ्या सेक्टर्समध्ये चांगली तेजी बघायला मिळाली आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर उद्या युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर्स फ्लॅट आहेत, 20 पॉईंट मायनस आहेत. पण ओव्हरऑल US मार्केटमध्ये सुद्धा काल चांगली तेजी झाली. आज आपल्या मार्केटमध्ये फॉलोऑन चांगली तेजी आहे. महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स क्रॉस करून डिसायसिव्ह रेजिस्टन्स क्रॉस केला 24,500चा. त्यामुळे जर उद्या CRR कट झाला तर निश्चित मला वाटतं तेही 50 बेसिसनं, जर CRR 50 बेसिसनं कट झाला तर निश्चित मला वाटतं चांगली अपमूव येईल, जी 25,000च्या पार निफ्टीला घेऊन जाईल असं वाटते. तर बघूया उद्या मार्केट्स RBI पॉलिसी नंतरनं कशा पद्धतीने बिहेव होते आणि RBIची पॉलिसी कशा पद्धतीनं राहते, मार्केटला चीअरअप फर्दर अप मूव्ह येण्यासाठी करते का डिसअपॉइंटिंग राहते. तर बघूया उद्या मार्केट्स RBI पॉलिसी कशी राहील. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.